मग तिनं अभ्यास करेल होता का? नाही. पण तिला ओवी माहित होती का? नाही. विनमुख गेली अतिथी जाय सुकुळ सुप्रती. दरवाजातून जर पाहुणा बिगर पाण्याचा गेला तर तो आपल्या घरातलं पुण्य नेत असतो. हे 9 साडीतल्या आजला माहित होतं. आज दरवाजा लावून जेवणारी माणसं पुढे गेली का मागं आली? विचार करा, करा विचार. दरवाजा लावत्यात, टेबलावर जेवत्यात. कुत्रे मग घास मोजायला त्यांचे पण म्हातारे नाहीत. काही काही श्रीमंत अवलादीत इतक्या नालायक आहेत, पुरीला जर पाहुणे पाहिजे आले म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. म्हाताऱ्यांना उघड होते, काही बोलत होते. ते जवळजवळ डोक्यातून काही बोलल ते. सुनबाई म्हणली मामजीचं कुलूप उघडू नका. मामजी कसं सांभाळले ते माझं मला माहिती. त्याची जमीन वाटून घ्यायला नाही लाज वाटली की तुला? अय, बैलगाडीची कान खेळ तरी सोडली का सासऱ्याला तो? अय, हो, माणसं सुधारली नाही. हो, माणसं फक्त कडक कपडे घालून निंडत येत नाही तर काय सुधारलं डोंबलं. हो, 9 साडीतली आई काट्यात उडी ती रस्त्याच्या कडेला. आणि एक माणूस रस्त्याने आला, तिचा शब्द माहिती काय? भाऊ काय रे? शब्द पहिला काय? भाऊ काय रे? तो गडी साधा मालकरी धोत्रावाला. अहो बाई, आपल्याला मुलगी द्यायची तुमच्या शेजारी, म्हणजे माहिती काढायला आलाय. ती बाई शाळेत जायला होती का? ती काट्यात वाढणारी शाळेत झालं. ती काय म्हणली माहिती का? भाऊ त्यांचं नामचं जमत नाही, जाणं येणं नाही, पण माणसं सो नाही. तुम्ही अभ्यास करा महाराज. अरे अरे अरे, माणसाला नाव ठेवायला जागा ना. आता आम्ही जाती भीती नाही, आमचं जमत नाही, आम्ही त्यांच्या घरात येणं जाणं नाही, बोलणं नाही, पण माणसं सो नाही. आणि जर जमलं ना तुझ्या पोराचं कल्याणच होईल. पोर नंबर 1 आहे. देवाची कृपा. वाचलं कधी ना काही? आता विचार नाही एखादीला, आम्हाला पोर द्यायची तुमच्या शेजारी. ती पोर तिथं माझ्या पप्पा संग होती मागच्या आठवड्यात. माणसं संपलीत. हे फक्त काय झालंय, खरेची मिली आई. आता आमच्यासारख्याचं खरं झोंबात, पण ते खरंच आहे आणि त्याची फळं मी भोगितो. आता हे मोबाईल मध्ये कीर्तन नाही येणार आता हे बसलेले, आणि अख्खं नाही टाकणार युट्यूबला. एखादं चुकीचं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार, म्हणजे माझंच ऐकणार आणि माझ्या ठोकणार अशी मंडळी. उद्या कोणी म्हणाय नको कुत्रही कीर्तनाला नव्हतं. कुत्र सुद्धा 2 घ्या भाऊ, काय एकच का? कष्ट केले पाहिजे महाराज. हो, आता एक मोबाईल मध्ये केलं हे क्लिपा टाकेल मा. तुम्ही माझ्याकडे जर पाहिलं मला, मा मोबाईल 2300 रुपयाचा आहे. 2300. त्याला 12 महिन्याला 1200 रुपये खर्च आहे. 4 वेळा कार्ड टाकतो 300ला 300. परत झक मारायची ना. आता उद्या संपल परत. त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला काही नाही, पण माझ्या 4500 युट्यूब आहेत. आणि 4500 युट्यूब वाले कोट्याधी झाले. मला 8 महिने वाढाय बिडी नाही राहिली. अहो 8 महिने आमच्या वेळेला वाईट दिवस होते. कुणी विचारीनं झोपला का? घरचे कटाळले कवा जातील तर जाऊ का? हा विनोदाचा भाग सोड महाराज. चांगलं करता आलं तर करावं, नाही तर टाकायचं तर चांगलं टाकावं, नाही तर टाकू नाही. पैसे ते कमी येतात तर ठुकीतात माझ्या. हो, तुम्ही चांगलं चला. 8 नाव आहेत कृष्णाला. 8 कृष्णा नाव कसं आहे ऐका. आता या पोराचं नाव ठेवणारे आई वडीलच हुशार आहे. नाही तर काय नाव आहे? पंकज. काय नाव आहे? गाछतही नाही, ज्ञानेश्वरीतही नाही. एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती. फजिती बाई कीर्तनाला गेली आणि ती पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची माई फजिती पाहिजे का? तो म्हणायचं माझी चप्पल सापडणार तर तू काय फजिती पाहिजे. एका पोरीचं नाव चांदणी. दिवसा बॅटरी लावून पाच पाळी ती इतकी स्मार्ट. एका पोरानं पाहिली तर तो म्हणला गोसाई होईन, पण बायको नाही करायचं. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी. आणि पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठेवू नाही.
ठूच नाही कुठं सकाळी पोहेंच तू उलट तिकडं भाऊ वड्याला झोप काय कर. कीर्तनकार मुकामाला राहिलं ते ते उडला राहिलं आणि त्याला लुंगी बिवली लावली आणि त्याला डोक्याखाली घ्यायला काय नव्हतं. तर त्या बाईला म्हणलं बाई उशाला काय आहे का. ती बाई तर रडायलाच लागली. याला वाटलं आपला चुकीचा नंबर लागला का काय. तर म्हणलं बाई खरंच उशाला काही नाही. ती म्हणली महाराज 5 वर्ष उशाच्या लग्न झाले तिला अजून काय नाही. तो म्हणला तू उशी रितलोट मला डोक्या खालची लागत तुझं काय कर. हो या मुलाचं नाव कृष्ण आहे. आता कृष्ण नाव कसं आलंय बा बरं का माझ्या बोटाकडं पाहिजे बोटाकडं मी तुम्हाला बरोबर कृष्ण नाव कसं येतं सांगतो. महिलापुरी ध्यान माझ्या फक्त बोटावरून तुम्ही आकडे ओळखायचे आकडे लय फास्ट बोट फिरम बरं का सावध राहा. 0 0 त्याला 1 आहे लगेच 2 आहे लगेच 3 आहे लगेच 4 आहे लगेच 5 आहे लगेच 6 आहे लगेच 7 आहे लगेच 8 आहे लगेच 9 आहे आणि वरून 0 10 आहे. पण 1 ते 10 आकड्यात फक्त 8 आकडा असा आहे का त्याला गाठ नाही. 7 आकडा आहे आतल्या गाठीचा. काही माणसाचीच आहेत लई खोडीची माळ घाल टिकल का घाल नको बुकू नको. माळीत म्हणे 108च का आम्ही 908 घालू तुला काय रुतती का. काही माणसं म्हणते कीर्तनकार कंबार बांधतो तू मुंडकं बांधील तुला काय करायचं. एकानं मला विचारलं त्या दिवशी का म्हणले पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का. माझंही पांडुरंग मोटरसायकलवर चालल्यावर रुक्मिणी कुठे मागच आहे. उलट आमचा पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडून पांडुरंगाच्या मधून मुंडकं घालती पुढून. पांडुरंगा सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी सरकली गुडघ्याची वाटी त्याच्या. त्याला विचारलं काय झालं कुत्रा आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. आता ऐका 8 जो आकडा आहे त्याला गाठ नाही आणि कृष्ण नेमका किती आहे 8वा. आता कृष्णाला 8 आकडा किती प्रिय आहे पहा. नाव कृष्ण पहा आला अष्टमीला आला 8 वर्षाचा आला अष्टमीला 8 वर्षाचा. नाव 8 मित्र 8 मैत्रिणी 8 काम केली 8 राण्या होत्या 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8 ऑगस्ट. तसं या मुलाचं नाव कृष्ण आहे. कृष्णाला 8 नाव आहे. राधा कृष्ण गोपाल कृष्ण युगल कृष्ण बाळ कृष्ण ही त्याची नाव आहेत. त्यातला हा एक कृष्ण आहे. आता हा कृष्ण जो आहे याच्या वाढदिवसाला आपण एवढं सांगू हा खरोखर कृष्ण व्हावा. खरोखर कृष्ण व्हावा नाही तर मग काय 70चं म्हातारं कीर्तनाला आलं आणि कीर्तनकार म्हणला कृष्णानं 16,000 बायका केल्या. मात्र बिघडलं ना. मात्र घरी गेलं पोरं 4 होती त्याला त्याची बायको मिळती 1.5 वर्ष झालं. मात्र म्हणला बायकोच करायची. बाबा लोक का खोटं सांगायचं का. तो म्हणला कृष्णानं जर 16,000 केलं तर मला 2 करायला हरकत काय. पोरं म्हणले आता म्हाताऱ्या पुढं काय झालं झोपलं म्हातारं उद्या लगीन करायचं. पोरांनी मोठा दगड घेतला आणि त्याच्या छाती उठवला. मात्र पिसाळलं. अरे मारता काय म्हणला उद्या लग्न करायचंय. म्हणजे मारायचा विषय नाही. कृष्णानं 16,008 बायका केल्या म्हणून तुम्ही दुसरी बायको करायला निघाले. पण कृष्णानं गोवर्धन उचलला होता. तू एवढा छातीवरून उतरव मेला ना म्हातारं. नाही 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 कृष्ण कसा आहे गोपाल कृष्ण आहे लालन कृष्ण आहे युगल कृष्ण आहे आणि कुठे आलाय तो गोकुळात आलाय आणि तो गोकुळात आलाय तो घुमेंच्या घरात आलाय घुगेंच्या घरात आलाय. आता त्याचं नाव कृष्ण ठेवावर ते पुढचं नाव नको साई. खरं काय ठेवले त्याची आई कुठे कृष्णच ठेवा नाही तर लाडत म्हण कृष्ण्या कृष्ण. आणि एक विशेष महाराज कृष्णा नावाला उद्धट हाका मारता येत नाही. एखादं नाव संजू असलं संज्या संप्या गंप्या सख्या कृष्णाला काय म्हणा कृष्णा म्हणूच शकत नाही तुम्ही. एवढी जीवच वळायची नाही तुमची कृष्णच म्हणाल जा. नावाला पहा काना मात्र किती भारी त्याला उतटल्यावानी बोलता येत नाही त्याला कृष्णच म्हणालाय. थोडं उच्चारात होईल घोटाळा पण कृष्णाच नाही तर बाकीच्या नावांमध्ये
सगळे उतटेल नाव आहेत. हा, उतटेल नाव ते इथं नाही. तो कृष्ण आहे, तो खरोखर कृष्ण व्हावा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि पोरांचे वाढदिवस बिडदिवस केलेच पाहिजे. आता हे पोरांचे वाढदिवस खरे, आपली झाकली 1.25 लाखाची. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बॅ वाटत होतं, घ्यावा का नाही वा पठ्ठ्या. गुरुजी म्हणायचं इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागेल. मग आपल्या वेळेस का कॅलेंडर आलं. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं. आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी, आणि एक खटी 9 बकर काळ्या शिळील झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला हे बसू कुठं. मग गुरुजीने बसवले 1 6 ते 10 6, 1 6 ते 10 6 जेवढे जन्मतारखा ना अख्ख्या बोगस. आता यांची मजा आहे. आपल्याला काय होतं 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापराच्या फोडी तो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुनी होती, चुका लावलं तरच वाटायची. मग आपण चुका लावायचंच बंद केलं, पेन्शिल खायलाच सुरुवात केली. आपल्याला काय होतं दप्तर, आपल्या दप्तरची पिशी म्हणजे खताची गोण, आणि तिचं काय दप्तर होतं का कवठ बोर चिचा. कमराला का पट्टी होते का, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पर्यंत. अंडरपॅन्ट आज काय अख्खी वड्याला पाणी राहतं ना. आता सुट्टी टाकी भोंगळी पोरं वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात. तेवढ्याच घरचे आले का चड्ड्या वड्यालाच भोंगळी गँग पळायची. बसलेली सगळी माणसं देणार तेव्हा मालुंजा परिसरातील. आपल्या आई बापांनी आपल्यासाठी घरं बांधली नाहीत, आपल्या आई बापांनी आपल्यासाठी गाड्या घेतल्या नाहीत, पण आपल्या आई बापांनी आपल्याला जे शिकवलं त्याच्यामुळे आपल्या गाड्या घ्यायची ताकद आली. आपल्या आई बापांनी आपल्याला वाकायचं शिकवलं नाही, आपल्या आई बापांनी आपल्याला उपाशी राहायला शिकवलं. चोरी केली फटकावला, खोटं बोलला हाणलाच, शाळेत गेला नव्हता उचलूनच आपटला समजायचं. आपल्या आई बापांनी आपल्याला शिस्त लावल्यामुळं, आपल्याला आपल्या आई बापांनी परिस्थितीनं जरी गरीब ठेवलं तर विचारानं इतकं श्रीमंत केलंय की आपण कुणा पुढे हात पसरू शकत नाही. आता यांच्यासाठी आपण सगळं केलंय, हे आपण आता पैदा केले ते यांच्यासाठी आपण सगळं केलं. एअर खणली, मोटर बसवली, पाईपलाईन केली, वारं काढलं, पार नको त्या झकमाऱ्या करून ठेवल्या, पण बी खराब निघलं. आपण उलट केलं. मला आपण संपत्ती कमवली पण मुलं चांगली बनवली नाहीत. आपल्या आई वडिलांनी संपत्ती कमवली नाही बस. अरे ह्या मालुंजा परिसरामध्ये एखादं पोरला येडवाणी करायला लागलं आणि एखादा माणूस मुंबईला असला तर त्याचा बाप पाया पडायचा आणि म्हणायचा याला महिनाभर घेऊन जाय. हे गावातलं येडेवाणी करते, जाय घेऊन त्याला जरा कळू दे मुंबई काय. ते शेट झालं मुंबईला जाऊन पाहता काय मॅक झाले का नाही तर पूर्वी तुमचे लोक लय हुशार होते या पट्ट्यातली. पोराचं लगीन जमत नसलं का मुंबईला पाठवायची. महिना 1.5 महिना पोर गावात नाही दिसलं का त्याचा बाप बाटा करायचं. चिटकलं बरं का, चिटकलं आता जवळजवळ चिटकला जात. आता काय ताण नाही. मग ते पुरीचा बाप बिचारे भोळ तर म्हणायचं मग करून टाका आपली पोर. झालं ना लगीन. 1.5 महिन्यात भांड्याचा टेम्पो गावात आला का, कंपनीच बंद झाली. तू तुम्हाला चिटाकलंच गाव होत. आता तसं नाहीये. आता जर एखाद्याला म्हणलं ना नवरदेव मालुंजाचा आहे, राहायला मुंबईला आहे, तर आता लोकांना माहिती आहे मालुंजातला माणूस संध्याकाळपर्यंत मुंबईला जाऊन सुद्धा येतो. आता लोक म्हणते मग असं करू सकाळी लवकर निघू जाऊन जीव थोंद मग नका मग पाहू. मग लबाड झाली लोक. महाराज ही जी माती आहे ही धोत्रावाल्या आई बापांनी, भाटक्या लुगड्यातल्या आयांनी कष्ट केलेली माती आहे. या मातीत पवित्र बीज चांगलंच आहे ना. हो, काही माणसं वैतागली मग ह्या मुलाचं नाव कृष्ण आहे ना, याला उद्दंड आयुष्य लागण्यासाठी आज प्रार्थना आहे. अभंगातल्या पहिल्या चरणात आहे. आपल्याला पुढे जायचंय. फक्त मेन मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे की त्याचं नाव कृष्ण आहे, त्याचे आई वडील धन्य आहेत. गायकाचं, कीर्तनकाराचं सगळ्यांची पोरं लहानपणी चांगली असतात. टाळ्या वाजित्यात, पखवाद वाजित्यात, आपल्याला वाटतं जमलं, ते आपल्याला वाजित्यात पुढं.
विनोद नाही बरं का. मग माणसं काही काही मग आता या समजा माया पोरानं पकवा झालं थोडा वेळ लोक काय म्हणत्या हो त्याचे आई बापच तसे परंपरा आहे. काही तर म्हणत्या माशाच्या पिल्लाला कुठं पोहायला लागतो मासाच पाण्याच्या बाहेर मारला तर त्याला कुठे नेता पाण्यात. अरे बाबा तसं नाहीये. लहानपणी जितके तुम्ही मुलाचे लाड कराल त्याच्यापेक्षा त्या मुलावर संस्कार किती कराल हे महत्वाचं आहे. जन्माला आलेल्या मुलाला पहिल्यांदा पाजायला आलती ती पुतना आणि घेऊन आलती ती विष. इथं ध्यानात ठेवा. जगाच्या बापानं पहिल्यांदा विष पचवलंय म्हणून देव झालाय. आणि तुम्हाला आणि मला पहिल्यांदा मारायला आली ती पुतनाच. पुतना म्हणजे अविद्या, पुतना म्हणजे अज्ञान. आणि आपण जन्माला आल्यापासून आपल्याला तीच माग लागली. कोण? पुतना. तुम्ही मी पुतण्याची गिराईक आपण गुंतलोय. पोरगी पळून गेली पोराबरोबर भात म्हणून हातपाय आपटायचा. झालीच नव्हती मला, झालीच नव्हती मला, झालीच नव्हती मला, मी तिला मेलो नसतं असा नियम आहे. त्याच्या बापाला सुद्धा नाही दाखवायची. हा दाखवायचं नसतं 5 दिवस कोणाला. आपलेले बावलट बापच त्या बायको शेजारी बापच राहतो हॉस्पिटल पेशी. डॉक्टरच म्हणतो तुम्ही बाहेर जातो पडद्याच्या आड उभं राहते. हो दाखवायचं नसतं. 5वीच्या दिवशी ते बाळ बाजेच्या खाली घ्यायचं असतं, बाजेच्या खाली. आणि ते पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं असतं. ते उघडं राहिलं तर हेकणं होत असतं असा नियम आहे. म्हणून त्याच्या आईच्या उशाला पाटा वरोटा साबर ठेवावं लागतं. हे मी सांगू का वाचू काय काय. आणि तो जो दिवा लावला जातो बाळाच्या उशाला तो कणकीचा लावला जातो. ती लोखंडी बिखंडी चालत नाही तो दिवा, तो कणकीचा असावा. आणि तो दिवा त्या रात्री हिजू नये असा नियम आहे. पुरावा आहे त्याला, बोगस नाही ते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा, काळे गोरे पण फिटवणे नाही. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. त्या बाळाच्या कपाळावर सटवी लायला येत असते म्हणून पूर्वी 5वीला भजन ठेवायचे. आता ऑर्केस्ट्रात होतात. मग ॲप का म्हणून तयार झाली. आता ऑर्केस्ट्रात होतात. आता इतका पैशाला माज आलाय लग्नात ऑर्केस्ट्रा आहे. 3ला लग्न असलं ना 2 वाजता बाया नसणार मग लग्न व्हायला. 4 वर्षापूर्वी 5 वाजता नवरदेव यायचा आणि 6 वाजता हळद लागून जायची. आता 12ला हळद लागती. भूतांची अवलाद आहे ना दिवसा लावू नये. गोबडाला कधी दिसत गोबडाला रात्री. आपल्याकडे हळद कधी राहते 12ला. लग्न इतका खर्च हळदीला आहे महाराज. आपल्याकडं लग्न इतका खर्च हळदीला आहे. 200-400 लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती. ह्या नाचा त्यात बावळ्याचा बाजार नाही. पुरीची हळद आई नाचती. आणि तीच आई म्हणती मुलाची आई होणं अवघड आहे नाचून. आणि वरून पोरगी नाचती, पुरीची आई नाचती. नवरदेव नाचते तितकी भिकार आवलं तिचे नवरदेव. बुटानं आणले पाहिजे ती. आणि आमच्यासारखेचे आशीर्वाद लग्नाला ठेवायचे. तो हलकट क्वालिटीचा तो गडी आहे का नाही शंका येतील काय त्याचा आशीर्वाद. नवरदेव नाचतो. नवरदेव सोडा बा ते पोराची त्याचा बापच नाचतो. पोऱ्या पुढं नाचला आणि शिट्टी हाणली पोरानं. शिट्टी निभार अख्खी हवा बापाच्या नागपुडीत गेली. बाप म्हणला माया पोरानं खायलाच काय होतं एवढा घाण वास आला. अरे काय माणसं आहे. पैसा चांगल्या ठिकाणी घाला दुप्पट होईल, नको तिथे घालून काय फायदा आहे. मला एक बसलेली माणसं उत्तर द्या. हळदीला 3 लाख रुपये खर्च आहे, लग्नाला 10 लाख रुपये खर्च आहे. तुमच्या मुलीची काय गॅरंटी संसाराची बोला. 10 लाख रुपये घालून लोकांनी वर्षात लग्न केलं, 10 आषाढात पुरी टाकून दिल्यात, श्रावणात लोकांनी इरीत लोटल्यात. नाहीत का असे केसेस. मी आपल्याला समजत नाही का. तुम्हाला नक्की झालंय काय. तुम्ही 8 महिने हसेल नव्हते, आज मोकळे झाले. नाही तर बार बधीर झाली तुम्ही. बधीर मोकळे झाले की नाही आज. फ्रेश डोक्यातला ताणच गेला. हसलं पाहिजे. हसत जा. देवान दिलेली देणगी. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. काही माणसं तर इतके दरिद्री आहे का नात्या पण हसत नाही.
त्यानं हसलं पाहिजे. ते नुसतं कणात आहे अरे हस मोकळे आहे. आता त्याचा नियम असा आहे महिना म्हणत तुम्ही म्हणाल बरं झालं त्या पोराच्या कपड्यावर सटवी लिहायला येते त्या म्हणून तो दिवा इजू द्यायचा नसतो. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं बंद केलेलं आहेच ते. कारण सगळ्या बाया बाळाती नव्हत्या दवाखान्यात सटवी लिहितच नाही. मग लिहितो कोणी नर्स फिरसे हिंडत ना पांढऱ्या कपड्यावर हेच लिहायचं. त्याचं काय आलं बाळ जन्माला आलं तेव्हा त्याला नाव नव्हतं. इथं आलो ना आपण. आता हा बाळ जन्माला आला याला आपल्याला कृष्ण बनवायचंय. आता याला पहिली कोण भेटेल त्याला कोण भेटलं पहिलं पुतना. थोडं पुढं करंट लावून दिलं तुम्हाला. पहिली मारली पुतना अजून तर तिथंच आपण. आणि दुसरा मारलाय बाबळ भट. अरे अहंकार मारला. कृष्णाच्या वाढदिवसाला आपण कृष्ण पहिला बनवलाय पुतना मारली दुसरा बाबळ भट मारला. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना काहीच करता आलं नाही तर करू नका पण अहंकार घालवा. आणि अहंकार गेल्यावर देवच होतो माणूस. आणि नाहीतरी काय अहंकार धरू नये काय करायचं. काही माणसं मेली ना मारा शेजारचे पायला सुद्धा नाही आली अशी नंगाट होती माणसं. एक तर आता काळ बदललाय पहिल्यासारखं राहिलं नाही. आता प्रेम जिव्हाळा आपुलकी या गोष्टी फक्त ग्रंथातच वाचायच्या गावात राहिल्या नाही घरात तर नाही. 10 वर्षापूर्वी आपल्याकडे एखादा माणूस मिळाला तर 10 दिवस शेजारचे त्याच्या घरी जेवायला जात होते भाकरी घेऊन. प्रेम होतं. आता इतकी नालायक लोक झाल्यात पहिल्या दिवशी भाकरी देतात तर 9 दिवस त्याचं खात्यात. पहिल्या दिवशी 2-3 भाकरी घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवसापासून याची कांदी लावी तो इळ भरून जेवाय त्याच्या घरी संध्याकाळी. आणि उलटा म्हणतो आवडलं रे घ्या 2-2 घास खाऊन. तो म्हणला नसता म्हातारा मिळाला तर बरं झालं तर 1.5 पोतं बाजरी गेली नालायक पोचता पोचता. आता भामटेची जुन्या झाली मला. आता काय 10 वर्षापूर्वी लग्न कोणाच्या घरी असलं तर आंब्याचा डाळाचा मांडव राहायचा हंडा भरेल पाणी राहायचं वाट्यावर कोणी आणि पाणी प्या. 8-8 दिवस जेवण चालायचे लग्नाचे. 3 दिवस तर लग्न मोकळं. पण कोरोनानं अशी गंमत केली. एक म्हणला मी गाय धुवायला उठलो तेव्हा तुमच्या वाट्यावर वाजत होतो अहो तेव्हाच नवरी गेली. त्याला मग नवरी का कोंबड्या सगळं चालते का काय. माणसांमधलं प्रेम संपलंय. अजून 5-10 वर्षांनी लय वाईट काळ येणार आहे. लॉन्सवाले लग्न उक्त घेतात आता का वाडा मिळाला भाऊबंधू वारले. तो म्हणतो तुम्ही फक्त नवरा नवरी आणा तुम्ही नाही आले तरी तशी नवरा नवरी जुनीच आहे पण आणा मग तसे ते 10वी पासून एकाच गाडी होती पण आणा. काय राहिलं मग 10व्यांचं सुद्धा असंच होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता पॅकेज डायरेक्ट उगता दावा कावळाय तू चाल भातही तूच शिजवून चप्पी तूच कर चाल. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवंच भेटलं त्याची कर टाकून. इथून पुढं माणसांकडं का माणसं का घडलंय माहिती का मला अहंकार. प्रत्येक माणसाला काय झालाय मा नाव नव्हतं पत्रिकेत म्हणून मी लग्नाला गेलो नाही. अहंकार. तो मला म्हणला सुद्धा नाही हो नाही जवळून गेलो तरी तो मला म्हणला नाही म्हणून मी गेलो नाही. काय झाला आणि सगळी माणसं संपली अहंकारानं. बाबळ भट मारला तेव्हा कृष्णदेव झाला आणि मग गोकुळातलं दही त्याला खायला मिळालं. तुम्हाला मला जर देवच व्हायचं असेल तर बाबळ भट पहिला मारा पुतना पहिली मारा. नुसतं देव चोळून कुठं चालत असतं का काय देव चोळी तो डोंबलं. गाई धुवाताना उभी राहिली नाही म्हणून लात आणतो इकडं हरिपाठ करतो. काही माणसं गण लावित आणि इळभर जुगार खेळायचे. राणीला गुल्ल्याने अक्का मोकळा राणीला गुल्ल्याने अक्का मोकळा आणि पहाटीच देवळात म्हणते खोळंटापासून महा. अरे राणी पालथी घालतो काकडत म्हणतो येई पालथी हवी ठबाई कशी काही. आता तुमचं आमचं असंच झालं. मग आमचा हरिपाठ 8 महिने असायची इन्कम बंद हरिपाठ बंद. मग आमचा हरिपाठ कसा आहे उघडा बम झाला का भोपळा VIP चड्डी उसला मुरी कळत नाही तुम्हाला बाथरूम हां बादलीत बोट घातलं का सुंदर ध्यान उभेवरी थोडं गार पाणी टाक देवाची दोरी बक्षणवरी सांडरपेंडवाळी का पाय चौवेदी ध्यान शस्त्रची कारण आणि पप्याला म्हणायचं सगळ्या कोंबड्या सोडून दे साधू बोध झाला निर्णय. त्या पप्यानं धरकुंबडी पाय अंड धरकुंबडी पाय अंड. अहो एखादी अंगठीच गेली कोंबडीनं दुसऱ्या दिवशी अंगठी टाकली काय काय. शेवटच्या तांब्याला एकत्र होता मग थोडं धरी म्हणा अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला ज्ञानदेवाप्रमाणे उडाला हरिपाठ. बशी वाजली घाली लोटांग. तसा नाही करायचा हरिपाठ. ती मला मेली पाहुण्यांना घोडा मावण्यांना घोडा पार माणसं म्हणजे बिघडला बरं का माणूस. आता
त्याच्याशी बोलू नका आणि काही नका. एकटाच एक 11 चहा प्यायचा गावात, चहाच पाहिजेत नसं कोणाला. गावच नालाय की माही पोर गेली तर मला माहित नाही झालं, मग गावान पाहिजे तू पोर. असं बिघडलं ना, आणली ना पोर बाळातपणाला. त्याला विचारलं काय झालं, अहो आपलेच दातन आपलेच होट. हो, अविद्या अज्ञान नावाची पुतना तुम्हाला मला बी लागली. हो, आणि तुम्ही मी सगळे पुतनेचे गिराईक आहेत. आता पुतना कृष्णानं पहिल्यांदा मारली तेव्हा बाबळ भट मारला. जानवे तुटले आता आज मी नेहमी समोरची माणसं पाहून कीर्तन करणार. तुम्ही विद्वान भेटले ना, तुम्हाला विद्वानच माणसं वाढणार. तुम्हाला बाईन बाबाची गोष्ट सांगून काला चव घालून घेऊ, तुम्ही त्याच्यातले तज्ञ, मग तुमच्या डोक्याला मुंग्या येतील असाच माणूस वाढायचा. आपलं असं ज्याचं माल, आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याला माप त्याला फिट. प्रत्येकाला आता ही जुनी मंडळी परमार्थातली, यांना छाछूच्या गोष्टी सांगून जमणार नाही. त्यांच्या डोक्याला मुंग्या येतील असंच सोडलं पाहिजे, त्यांनाही मुंग्या आल्या पाहिजे. हा, आता म्हातारी माणसं ऐका. जन्माला आला कृष्ण, आला त्यावेळेस कोणीच नव्हतं, आनंदी आनंद झालता. ही गोष्ट काही सांगायची गरज नाही. पण त्यानं पहिली कोण मारली? पुतना. मग तुम्हाला मला जर कृष्ण व्हायचं असेल, कारण आपण जन्माला आलो तेव्हा घरात आनंद म्हणा, मग आपल्याला कोण मारावं लागेल? पुतना. पण तुम्ही 40चे झाले तरी पुतना मारले नाही, काही 70चे झाले तरी पुतना मारले नाही, काहींना यम परत घेऊन गेला, पुतना मारले नाही. आणि तुम्ही मी पुतना जवळ मारित नाही तर बाबळ भट मरत नाही, आणि बाबळ भट मरत नाही तर कृष्ण दही चोरीत नाही. साखळी लावा. मग आता पहिली कोण मारायची आपल्याला? पुतना. आणि ती राहते कुठं? अजून अंतरंगात घुसू आपण. आता या मुलाला नाव कृष्ण ठेवलं, हा जन्माला आल्यानंतर का अगोदर? आल्यानंतर. पुरावा आहे का हो? अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी मारिल्या नावे हाका हो देत उठे. बाळ जन्माला आल्यावर, महिला मंडळ त्याचा असा नियम आहे, बाळ जन्माला आल्यावर ते 5 दिवस कोणाला दाखवायचे. तुम्हाला मला पहिली कोण भेटली? पुतना. आणि याला काय शिकवलं पुतनेनं? मी, तू, तुझं, माझं. माझ्या जगातली सगळी माणसं कोणी संपवली? मी, तू, तुझं, माझं. इथं आलो आपण आता. आणि तुम्ही मी सगळे गुंतलो मायात. पहिला कृष्णाने मारली होती पुतना. दुसरं पंचांग सांगायला गर्ग मुनी आले, तेव्हा कृष्णाला मारायचा विडा ज्याने उचलला होता तो बाबळ भट. आता तुम्हाला मला बाबळ भट बिबगेल आहे किंवा नाही? पुतना आपल्याकडे आहे का नाही? आहे का नाही? महिला म्हणलं पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकच मुलगा आहे, मग सुना किती असतील साधारणपणे? तुम्ही का बोटाव मोजी का? एकच. त्याला वाटलं कॉलेजचं असताना पुन्हा लागणार सगळं यादी करायची म्हणलं. आता नाही राहा, तुम्हाला एकच मुलगा आहे, मग एकच सून राहील. उद्या तुम्ही उलातल्या, तुमच्या टोटल इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून. मग तुम्हाला एक सून का सण होत नाही? पुतना. कोण बी लागली? माया. कोण बी लागली? माया. तुम्ही आणि मी दोघं भाऊ, मध्ये फक्त रस्ता, दोघांचा बांधाच्या शेजारी रस्ता. त्याची गाडी कायम जाणार आहे का तात्पुरती जाणार आहे? करणार हे गहू काढायपुरती, बाजरी काढायपुरती जाणार आहे. मग आपण त्याला समजून सांगावा का डोक्यात दगड घालावा? समजून सांगा, भाऊ गेलं तेवढं नांगर, जेवढं तुडवलं तेवढं नांगरून दे. यानं बैलगाडी खाली घातला पुतना. आज सगळ्या लोकांना कोण बी लागली? पुतना. पुतना अविद्या आहे. भांडणाचं मुळच अज्ञान आहे, नाही तर दुसरं काय. काय माणसं म्हणते आपल्याला ग्रामपंचायत लाडवायची नव्हती बरं का, पण त्याची जिरवायची म्हणून. तू 10 लाख गेले त्याला तो टीची ते तू मरशील ना जी. इथं काय गुतली? माया. आणि आज तुम्ही मी सगळे अज्ञानात ते काय संग यायचं. आता उलट फिरलो बरं का आपण. पहिली मारली पुतना म्हणजे माया तुटली. आता दुसरा जो आलाय तो बाबळ भट आहे. आणि तुमच्या माझ्या शरीरात जलमतानाच एक घुसलाय बाबळ भट, अहंकार. अहंकार.
आणि अहंकार नावाचा बाबळ भट मारला, पुतना नावाची आज्ञा मारली का कृष्णदेव झालाच. तिसरा अध्याय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. काय वव्या ज्ञानोबा राहायचा. फक्त तुम्ही एक करा, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही उपवास करायचे नाही, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यावे. काय वव्या आहेत महाराज. ज्ञानोबा म्हणले लय उपाशी मारायचं नाही, लय उपाशी मारायचं नाही, उपाशी मेल्यावर भजन होत नाही, लय उपाशी मारायचं नाही, लय काम बुडून बोंबलतही द्यायचं नाही. मग काय करायचं, आपण आपला धर्म पाळा, तुम्ही देव व्हाल. आणि आज माणसं देव करायला तयार आहे पण धर्म पाळायला तयार नाही. देव करायला तयार लोक, पारायण चालू करायला तयार लोक, पारायण घालायला तयार आहेत, पारायण करायला तयार आहेत, पण आईला तांब्या भरून द्यायला तयार नाहीत. लोक 22 दिवस काशीला पिकअप करून जायला तयार आहेत, पण ईश्वरासारख्या बापाला येताना तंबाखूची पुडी आणायला तयार नाहीत. माणसं तयार आहेत, ₹1,00,000 पेमेंट बायकोला आहे, ₹1,00,000 पेमेंट नवऱ्याला आहे. दोघ जण एकाच शाळेत गाडीवर जातात, 4 चाकी गाडी घेऊन जातात शाळेत. गुरुजी आहेत दोघं बी जातात, पण त्यांचा बाप लोकांच्या चहासाठी 8 वाजता शाळेपुढे बसतोय, हॉटेल पुढे बसतोय, तर 9 वाजेपर्यंत त्याला कोणी चहा पाहिजेत नाही. मग तो हॉटेल वाजव म्हणतो आता उरलेला पे. माणसं एका बाजूला सुधारितपणाचं अवसान आणतात, पण माझंच म्हणणं आहे, तुम्हाला पटलं तर बा, 90% जनता माग गेली, पुढे नाही गेली. 9वार साडीतली आई होती, बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं, नाही पण चूल जरी पेटवली ना, पहिला पिठाचा थोडा गोळा अग्नीत टाकायचा. शिकली होती का? तिच्या ज्ञानेश्वरी पाठ होती का? नाही. आणि भाकरी करत असताना एक भाकर तव्यावर टाकायची, तिला पाणी चोळायचं, आणि दुसरी भाकर खाली पापुडा यायला लावायची. पापुडा आलेली भाकर जळू नये म्हणून चुलीपासून बाजूला करायची, वरची पलटी करून टाकायची, म्हणजे त्याला 5 मिनिटं जातील, आणि तेवढ्यात दारात आलेल्या भिकाऱ्याला द्यायची. भिकाऱ्याला भाकर देऊन येईपर्यंत भाकर जळत नव्हती, आणि भाकर पाचतही म्हणजे जळतही नव्हती, पण भिकारी तसा जात नव्हता. मग तिनं